साठी टॉस कॉइन जिंकल्यानंतरचा सिल्वर, त्यानंतर मॅचला 21 रुपये. तुम्ही बोला, आम्ही रेडी आहोत. अशा प्रकारे ज्यांनी मोठी टुर्नामेंट माननीय अल्ताफजी बाली यांचा इथे भव्य सत्कार सन्मान होणार आहे. बघा किती शांत स्वभाव आहे त्यांचा, मैच को रोकना किती अंपायर. प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा. बाली ट्रॉफी अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी बाली ट्रॉफी. याचे सर्व कोणी गावचे सरपंच माननीय अल्ताफजी बाली यांचा इथे सत्कार सन्मान. न मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे. ऐतिहासिक जीत हासिल की अल्ताफ बाली ने. मॅगी ट्रॉफी 2023 सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपल्या समोर सुरू होतोय. धनेश 11 कुक्से विरुद्ध वकी स्पोर्ट्स महापोली. धनेश 11 संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी खेळपट्टीवर. पापा शेख पहिला बॉल फेस करतोय, हवेत आहे आणि फिल्डरला बीट केलंय. कव्हर पॉइंटला बॉल जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर चौकार. कमाल का शॉट. आगमन होणार आहे परमनंट आमदार सन्मान्य महेश चौगुले साहेब यांचं, आणि त्यांच्या आगमनासाठी स्वागत उत्सुक आहेत मांगीलालजी पालीवाल आणि इतर सर्व मान्यवर. थोडाच वेळात. धन्यवाद. इस बीच गेंद जड़ में थी, छोटी बैकलिफ्ट से ड्राइव किया गेंद को मिड ऑफ पे, डीप में 1 रन. देखिए अजय गरत जिस तरह का स्क्वाड कट खेला था और जिस तरह से गेंद हाथों से छिटक गई थी. वकी स्पोर्ट मापोली और धनेश बाली ट्रॉफी 2016 के सेमीफाइनल के बाद मिल रहे हैं. मोठी उपलब्धी मानावी लागेल ही वकी स्पोर्ट्स महापोली संघासाठी. चांगलं प्रदर्शन त्यांच्या खेळाडूंचं राहिलंय. आउटसाईड एज होती परंतु कुठलंही नुकसान झालेलं नाही. सिंगल येते अरबाज पटेलच्या बॅटमधून. त्याने देखील स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. 5 धावांवर पापा शेख खेळताना दिसतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 6. भावेश पवार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करत असताना यावेळेला जोरदार स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल बॅटला बीट करून निघून गेला विकेट कीपरकडे. कमाल की गेंद थी, कमाल की गेंद थी. थोड़ा सा उछाल था वहां पर. ये देखिए, ये जुनून है, ये दीवानगी है मैगी ट्रॉफी की. महापोलीचे पाठीराखे खूप चांगल्या संख्येने येथे आलेत. सुरेख कॅच टिपली गेली आहे भावेश पवार कडून. कॉटन बॉलच्या रूपात फलंदाज बाद. बजनी वाली है ऑडियंस में भी, क्योंकि फाइनल के मैच में अगर किसी ने भी ऑडियंस की तरफ से अगर कैच पकड़ी तो आपके लिए 5000 रुपए का यहाँ पे प्राइज है. जोरदार तालियां हो जाए. 5000 रुपीज कैश प्राइज अगर आपने कैच पकड़ी तो. बाउंड्रीज पे जो बैनर्स आपको दिख रहे हैं, टिप्पा पड़ के फाइनल के मैच पे अगर वो बैनर्स पे बॉल लगता है तो 1000 रुपीज कैश प्राइज. डायरेक्ट बॉल लगता है तो 2000 रुपीज कैश प्राइज. और सामने जो मांगीलाल पालीवाल जी का बैनर लगा है उस पे डायरेक्टली अगर बॉल लगता है तो 5000 रुपीज का कैश प्राइज है. साथ ही में अगर स्टेज के यहाँ पे डायरेक्टली बैटर बॉल मारता है तो उसके लिए फाइनल में 10,000 रुपए का इनाम रखा गया है. बिल्कुल. अगर गेंद रोकड़ा रास्ता टीम, सिद्दीक भाई 1 ही मिनट रोकूंगा, सॉरी फॉर दैट. रोकड़ा रास्ता की टीम मेन स्टेज के पास इकट्ठा हो जाए प्लीज. रोकड़ा रास्ता टीम, थैंक यू. गेंद रेशमा मैकर और हरीश पंड्या के सर के ऊपर से जाती है तो भी 10,000 है. सैफ कुरेशी खोलवर टप्प्याचा बॉल टर्न करायचा होता ऑन साईडला, मात्र नीटसा खेळता आलेला नाहीये. चांगली विकेट कीपिंग. विकेट कीपर फार वेगानं बॉलवर पोहोचला होता. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक भावेश पवारचं समाप्त होत आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या वकी स्पोर्ट्स महापोली संघाची 1/7. धन्यवाद. ये अब एक भव्य सत्कार की तरफ हम आगे बढ़ रहे हैं.
इस टूर्नामेंट के आयोजन के लिए मांगीलाल पालीवाल जी को मार्गदर्शन, सपोर्ट और पूरी तरह से मांगीलाल जी को उन्होंने इत्मीनान दिलाया कि भाई मैं आपके साथ खड़ा हूं, आप बिल्कुल चिंता मत करो, आप एक टूर्नामेंट तो करो। अल्ताफ भाई का एक भव्य सत्कार यहाँ पर होगा, अल्ताफ बाली जी का, अल्ताफ इमामुद्दीन शेख और पूरी रोकड़ा रास्ता टीम अल्ताफ भाई का ये भव्य सत्कार करने जा रही है। हमारे लिए ये बड़े खुशी का मौका है क्योंकि अल्ताफ भाई आमतौर पर सत्कार से दूर रहते हैं, कभी भी लाइमलाइट में नहीं आते, लेकिन आज वो शाम है जो अल्ताफ भाई के नाम है। पायनियर स्पोर्ट्स को पूरी दुनिया में पहुंचाने वाले, क्रिकेट के एक ऐसा निस्वार्थ चाहने वाले क्रिकेटर, जरूरत पड़ने पर अपनी टीम को पेनल्टी देने वाले अल्ताफ बाली, लोगों के दिलों में जोश भरने वाले अल्ताफ बाली, डिसिप्लिन क्रिकेट भिवंडी में लाने वाले यहाँ पर अल्ताफ बाली, BC4 की खिदमत करने वाले अल्ताफ बाली और ABCDE अल्ताफ बाली कैन डू एवरीथिंग। आइए उनका एक भव्य सत्कार, जोरदार तालियां, शॉल उड़ाकर, गुलदस्ता और ये सम्मान चिन्ह देकर भव्य सत्कार, और चलेंगे फिर सीधा कॉम्बॉक्स। थैंक यू। जरा मैच रोकना है, 2 मिनट रोकना है, भव्य सत्कार है। दिस दी स्पेशल फेलिसिटेशन ऑफ द इवनिंग। अल्ताफ बाली ने जो काम किया है और वाकई में उसके वो हकदार हैं। सिद्दीक भाई हमेशा जैसे उनके लिए बताते हैं कि न मैं गिरा न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कई बार सीनियर के तमाम खिलाड़ी, ये सभी को मजीद खुशी है। देखिए क्या खूबसूरत फ्रेम उन चलेंगे कॉम्बॉक्स। थैंक यू। विनीत माली को मोर्चे पे लगाया गया है। पिछले सीजन में पहला हैट्रिक विनीत माली ने किया था, इस सीजन में पहला हैट्रिक प्रेम चौहान कर चुके हैं। विनीत माली पहली गेंद पीछा किया था, कट करना चाहते थे वाइट। देखिए ये 2 टीमें सेमीफाइनल में मिली थी बाली ट्रॉफी 2016 में, और उसके बाद कई सालों के बाद आमने सामने हैं। हो, फार वर्षांनंतर गाठभेट झालेली आहे या दोन्ही संघांची सेमीफायनल मॅचमध्ये। सुरुवात भावेश पवारनं चांगली केलेली आहे, पहिलं षटक खूप चांगलं राहिलं, 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि आता वाईडनं सुरुवात केली आहे नवीन षटकाला विनीत माळीने। सामने की ओर से आते हुए बिना एंड से विनीत माली, अरबाज पटेल को कट करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, उछाल कम था, गेंद शॉर्ट कवर्स में 1 रन। पहिला बॉल ज्या लाईनवर होता त्याच लाईनवर हा देखील बॉल होता, परंतु हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला। पहिला बॉल अगदी स्ट्रेट निघून गेला होता आणि त्यामुळेच पंचांनी तो बॉल वाईड घोषित केला होता। 8 रन वकी स्पोर्ट मापोली, अदनान भाबे और बबलू भूरे फैम टीम है, जबकि भिवंडी के विजय मालिया, पांडुरंग धर्मा पाटिल फैम टीम धनेश कुक से। दोन्ही संघांचे जे पुरस्कर्ते आहेत विश्वास पाटील यांचा देखील उल्लेख करावा लागेल धनेश 11 कोकसे टीमसाठी। क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत अदनान भाबे देखील। आजकल विश्वास पाटिल कोटा में इस मैच का मजा ले रहे हैं, राजस्थान कोटा में। इस मर्तबा गेंद बाद में आई, बल्ला पहले घुमा, बीट हुए वहां पर बैट्समैन। खूप तर चांगली धन्यवाद गोलंदाजी। समालोचन कक्ष सन्माननीय भूषण शेळके साहेब यांचं मैदानामध्ये आगमन होत आहे आणि मॅगी ट्रॉफीच्या निमित्ताने त्यांचं एक भव्य स्वागत आम्ही करत आहोत। या साहेब मंचावर आसनस्थ व्हा। थोड़ी देर में हमारे बीच में परमानेंट आमदार और आगे बढ़ता हुआ 9 कसं मॅच मध्ये ब्लेक भाई मिला है वहां पर।
डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारीचा आधार। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 9 रन 1 विकेट। गेंदबाजी कर रहे हैं विनीत माली सामने की ओर से आते हुए। अरबाज को फिर गेंद नीचे रही, फिर बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। शोर उभरता है, अगर डॉट गेंद पड़ती है तो शोर उभरता है, अच्छा स्ट्रोक भी लगता है तो शोर उभरता है। इन दीवानों के बगैर क्रिकेट अधूरा आहे। प्रेक्षकांशिवाय मजा नसते क्रिकेटच्या खेळाला। गोलंदाजी चांगली चालू आहे विनीत माळीकडून, चांगली विविधता तो दाखवतोय। विनीत माली फिर छोड़ दिया, फिर वाइट। 1 रन और आता हुआ डबल फिगर में वकी स्पोर्ट मापोली 10 रन 1 विकेट। मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं, पहिल्या सेमीफायनल मॅचमध्ये खूप जास्त अवांतर चेंडू टाकण्यात आले होते बर्फानी बाबा टेमगर संघाकडून, आणि त्यामुळेच गोलंदाजांच्या लाईन लेंथमध्ये देखील चुका होताना दिसल्या। प्रेशर स्वतःवर त्यांनी वाढवलं होतं आणि त्याचा फायदा चॅलेंजच्या फलंदाजांनी उचलला होता। विनीत माली अच्छे रिदम में आते हैं, आगे रखा था स्कोर ऑफ द विकेट, ड्राइव करते हुए सीधा पॉइंट पे 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है। आप देख रहे हैं मैगी ट्रॉफी का दूसरा सेमीफाइनल मुकाबला, लेजेंड ऑफ भिवंडी विलास आरफेम टीम चैलेंज फाइनल में पहुंच चुकी है। आप सभी का हार्दिक स्वागत है भिवंडी के धनवान मांगीलाल पालीवाल वन मैन शो की तरफ से। BC4 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चॅलेंज आणि धनेश 11 हे दोन संघ फायनलमध्ये पोहोचले होते। चॅलेंज संघानं बाजी मारली होती। या मॅचमध्ये जर धनेश 11 संघ विजेता ठरला तर पुन्हा एकदा त्याच दोन संघांदरम्यान फायनल मॅच पाहायला मिळेल। मात्र वकी स्पोर्ट्सचा देखील प्रयत्न असेल पुढे जाण्याचा। अंधाधुन बल्ला चला दिया सैफ कुरैशी ने। धन्यवाद समालोचन कक्ष। 11 विकेट गिराए। धन्यवाद समालोचन कक्ष। अनिकेत सिंह, इनका सत्कार करते हुए आतिश बामरे शॉल उड़ाकर गुलदस्ता देकर ये सत्कार। शॉल और गुलदस्ता देकर ये भव्य सत्कार। धन्यवाद। मांगीलाल जी के कॉलेज के फ्रेंड नदीम अंसारी ये मांगीलाल जी का एक भव्य सत्कार करना चाहते हैं, और मैं नदीम भाई से गुजारिश करूंगा कि यस दोस्त हो तो मांगीलाल पालीवाल जैसा। बोरसईचे उपसरपंच सुभाष भोईर साहेब यांचं आगमन झालंय, हार्दिक स्वागत। या नदीम भाई अंसारी का तो भव्य सत्कार। बोल्ड अराउंड द लेग्स, बेल्स कहाँ गई है देखना चाहेंगे हम। मेरे ख्याल से अजय गरत बेल्स बहुत दूर जाके गिरी है, और भावेश पवार का ये फैन क्लब शोर दोस्ती की नदी मांगीलाल पालीवाल। और देखिए अल्लाह ने एम और एन अल्फाबेट को भी बाजू बाजू में रखा है। मांगीलाल का एम और नदीम का एन, दोस्ती में भी साथ में, अंग्रेजी में भी साथ में, और आपकी दोस्ती लाइफ टाइम रहे ये दुआ करते हैं। तो आइए अब सीधा चलेंगे हमारे कॉम्बॉक्स की ओर। अप्रतिम हा बॉल होता, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, मात्र क्विकर डिलिव्हरी होती। आर्मरचा चांगला वापर केलाय भावेश पवारनं, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय पायांच्या मागून अरबाज पटेलचा। दुसरा धक्का लागलाय वकी स्पोर्ट्स मापोली संघाला या उपांत्य फेरीच्या मॅचमध्ये। धावसंख्या फक्त 11 असताना भावेश पवार जिकडे जिकडे खेळण्यासाठी जातो तिकडे तिकडे त्याचे फॅन्स मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात। आज दोन्ही संघांना खरं तर या सेमीफायनल मॅचमध्ये खूप चांगला पाठिंबा आहे, परंतु जास्त काही सेलिब्रेट करण्याची संधी वकी स्पोर्टच्या प्रेक्षकांना आतापर्यंत मिळालेली नाही।
नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर उमेर डोन सामना करतोय भावेश पवारचा. परफेक्ट यॉर्कर, अगदी बुंध्यात बॉल होता. यावेळेला इनसाइड एज लागली आहे. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर बॉलवर आलाय, तोपर्यंत एक धाव अतिशय वेगानं पूर्ण करण्यात आली आहे. अतिशय भेदक गोलंदाजी सिद्दीकजी या मॅचमध्ये भावेश पवारकडून पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये भावेश पवार थोडासा महागडा ठरला होता पहिल्या षटकामध्ये, विशेषतः पायनियर स्पोर्ट्स विरुद्ध. मात्र त्यानंतर त्याने कमबॅक केलं आणि प्रत्येक मॅचमध्ये तदनंतर खूप चांगली कामगिरी करताना दिसतोय. यस, बड़े मैच के खिलाड़ी हैं. जिस तरह अरबी घोड़े पे रेस लगाया जाता है. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आणखी एका फलंदाजाला इथे उद्ध्वस्त करत असताना भावेश पवार, त्रिफळा उद्ध्वस्त, बॅट्समन आउट. सागर भाई आणि शकील भाई यांचं आगमन झालेलं आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू मॅगी ट्रॉफी 2023. सोबतच रोहितजी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा स्वागत आहे. तर सत्कारकडे जाऊया. सुभाषजी केणे, उपसरपंच गोरसाई यांचा एक भव्य सत्कार आतिश भामरे यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत. सुभाषजी केणे, उपसरपंच गोरसाई गाव. कमाल की बॉलिंग कर रहे हैं भावेश पवार. 3 फलंदाज बाद झालेत. तिन्ही फलंदाजांना भावेश पवारनं परतीचा रस्ता दाखवलाय, तंबूचा रस्ता दाखवलाय. डावाला अक्षरशः खिंडार पाडायला सुरुवात केली आहे या सेमीफायनल मॅचमध्ये भावेश पवारनं. सात धावा खर्च केल्यात आतापर्यंत फक्त भावेश पवारनं आपल्या स्पेलमध्ये. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत त्याच्या या स्पेलमध्ये. कॅप्टन आलाय खेळपट्टीवर. आसिफ फुल टॉस बॉल होता, हा कमजोर बॉल होता, मात्र प्रेशर फार जास्त वाढलेलं आहे वकी स्पोर्ट्स महापोली संघावर. ते स्पष्ट पाहायला मिळालं या बॉलवर. फुल टॉस बॉलचा लाभ घेता आलेला नाहीये. डिफेन्सिव्ह माइंडसेट. बिल्कुल, जब आप दबाव में रहते तो ये नजर आता है. खोलवा टप्प्याचा बॉल, यावेळेला चेंडू वळवलाय. बघायचं बॅटला स्पर्श झालाय की नाही. वाईट शॉट फाईन लेगला तिकडे फिल्डर पोहोचलाय बॉलवर. एक धाव मिळते. लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. पायावर आदळला होता हा बॉल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या अगदी कासव छाप गतीनं पुढे सरसावते वकी स्पोर्ट्स महापोली संघाची 13 या आकड्यावर. सही कहा आपने, बिल्कुल कछुए की रफ्तार में स्कोर मूविंग हो रहा है. 13 रन 3 विकेट, तीसरा ओवर चल रहा है. खेळपट्टीवर थांबणं फार गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये वकी स्पोर्ट्स महापोली संघासाठी. एक पार्टनरशिप येथे बनवावी लागेल फलंदाजांना. उमेर डोन आणि आसिफ सिनियर ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. डावाला स्थिरता देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. एक स्लिप आता तैनात करण्यात आली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॅक टू द बॉलर. भावेश पवारच्या हातातून बॉल निसटला होता, परंतु धाव येथे घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि याचबरोबर हा सक्सेसफुल स्पेल समाप्त होतोय भावेश पवारचा. अफलातून गोलंदाजी. धावसंख्या 3 बाद 13. 2 ओवर 8 रन और 3 विकेट. व्हाट अ एक्सलेंट स्पेल टर्न फ्रॉम द प्राइड ऑफ भिवंडी एंड महाराष्ट्र क्रिकेट भावेश पवार. 13 रन 3 विकेट 3 ओवर की समाप्ति के बाद. रन के लिए तरस गई है यहाँ पे वकी स्पोर्ट महापोली. 7च धावा खर्च केलेल्या आहेत भावेश पवारनं आपल्या स्पेलमध्ये. 3 महत्त्वाचे गडी त्याने बाद केलेत. विकेट टू विकेट चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. 2 फलंदाजांचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. देखना है कि सामने की ओर से क्या विनीत माली को थँक्यू. माननीय अंबादासजी गायकवाड यांचं इथे आगमन होत आहे. MG ग्रुपचे अध्यक्ष माननीय अंबादासजी गायकवाड यांचं इथे आगमन होत आहे. मांगीलाल पालीवाल प्राउडली प्रेझेंट्स मॅगी ट्रॉफी 2023. माननीय अंबादासजी गायकवाड, MG ग्रुपचे अध्यक्ष. अ व्हेरी वॉर्म वेलकम. स्वागत आहे तुमचं. ओवर टू यू कॉम्बॉक्स. थैंक यू रेशमा. करण पाटिल को मोर्चे पे लगाया गया है. ये वो खिलाड़ी है जिनको भावेश पवार ने बिल्कुल 1 नंबर बनाया है, लेकिन ये 1 नंबर सरदर्द भी बने थे महाराजा चषक में. इस मर्तबा स्विच हिट किया है, गेंद जारी है आसमान में. बहुत बढ़िया रनिंग कैच. अभि पाटीलनं कमाल करून दाखवली आहे. सीमारेषेलगत धावता झेल त्याने स्वीकारलाय. अफलातून कॅच. चौथा धक्का लागतोय वकी स्पोर्ट्स महापोली टीमला. कॅप्टन आउट.
अविस्मरणीय असाधारण असा हा झेल आहे. फार दूरवरचं अंतर आपल्या उजवीकडे कापत जावं लागलं होतं आणि सीमारेषा देखील जवळ होती, त्यामुळेच हा झेल सोपा नव्हता, परंतु अप्रतिम झेल स्वीकारला गेलाय. 13-4 बिकट परिस्थिती. प्रेक्षकांची संख्या तुम्ही पाहू शकाल. उदंड प्रतिसाद मॅगी ट्रॉफी 2023 मिळालेला आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मांगीलाल पालीवाल यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. फायर शो का इंतजार कीजिए और उस वक्त कैच का भी इंतजार कीजिए. फाइनल में 5,000 रुपए, 13 रन 4 विकेट. देखिए रेलिंग पे बाढ़ ना रखे, हाथ रख के बाढ़ ना रखे, अपना ताकत वजन ट्रांसफर ना करे प्लीज. इस मरतबा गेंद को खेला ऑन साइड में नए बैट्समैन अरहम पटेल ने 1 रन से खाता खुला. करण पाटिल ने बहुत कम पीरियड में बहुत ऊंची छलांग लगाई और इसके पीछे बहुत बड़ा हाथ भावेश पवार का है. सन ऑफ अरविंद पाटिल. क्रिकेट उन्हें विरासत में मिला था. अरविंद पाटिल के बारे में भी मैं दोस्तों आपको बताता चलूं. इस मरतबा कट किया, गेंद पहुंची है शॉर्ट थर्मेन में. देखिए वही अरविंद पाटिल है, करण पाटिल के पिताश्री. बाली ट्रॉफी में वकील स्पोर्ट मापोली को आखिरी ओवर में 9 रन नहीं दिए थे. अनेक सामने अरविंद पाटील यांनी आपल्या टीमला जिंकून दिले. स्वतःच्या बळावर चांगली गोलंदाजी करत असताना खूप चांगले गोलंदाज ते राहिलेत आणि आता त्यांचा चिरंजीव करण चांगली कामगिरी करतोय. करण पाटिल, ओ बढ़िया गेंद बिल्कुल बैट्समैन के हलचल को पढ़कर गेंदबाजी कर रहे. अगर करण पाटिल, भावेश पवार और पवन एक टीम में रहे तो फिर ओवर तो 15 मिनट में खत्म हो गए. करण पाटिल इस मरतबा ऑन द राइज खेला, हवा में गेंद, एक और विकेट जाते 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 रह गया. अगदी अखेरच्या क्षणाला तिकडे चूक घडलेली आहे अजय भोईरकडून. प्रयत्न फार चांगला केला होता, भरपूर दूरवरचं अंतर त्याने देखील कापलं होतं हा झेल स्वीकारण्यासाठी, मात्र हातातून बॉल अखेर निसटलाय. जीवदान मिळालंय फलंदाजाला. 2-3 रीजन है उसके. एक तो वो बहुत जल्दी अपना ओवर करते हैं और दूसरा ये वाइड गेंद है. दूसरा ये कि ज़्यादा गेंदें विकेट कीपर और बॉलर के पास ही रहती है. निराश करतायत वकी स्पोर्ट्स महापोली संघाचे फलंदाज. या उपांत्य फेरीच्या मॅचमध्ये चांगल्या बॅटिंगची अपेक्षा होती, परंतु सध्या स्थिती फार नाजूक आहे. 17-4. बाली ट्रॉफी 2016 में अच्छा मुकाबला हुआ था. आखिर में वकी स्पोर्ट मापोली ने हथियार डाल दिए थे. इस मरतबा लेट कट किया है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन बहुत मजबूत फील्डिंग साइड है. सिर्फ 1 रन आता हुआ. अभी तक उमेर डॉन ने कोई ऐसा शॉट अजय नहीं खेला है कि वो कह दे कि अरे दीवानो मुझे पहचानो, मैं वो कौन, मैं वो उमेर डॉन. येणाऱ्या 2 षटकांमध्ये तशी कामगिरी करावी लागेल. धन्यवाद समालोचन कक्ष. काही सत्काराकडे आपण वळणार आहोत. दुष्यंत शेळके बंधू पोगाव त्यांचा एक संघसुद्धा आहे आणि त्यांचा एक भव्य सत्कार आता आपण घेणार आहोत. आत्ताच त्यांची एक स्पर्धा झाली शेळके ब्रदर्सची पोगाव इथे, आणि दुष्यंतजी यांचा एक भव्य सत्कार आता आपण घेणार आहोत. आपण करून घेणार आहोत. अंबादासजी गायकवाड खास आवर्जून आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मांगीलाल पालीवालजी यांच्या या 1 मॅन शो टुर्नामेंटमध्ये कुठलाही स्पॉन्सरशिप न घेता ही स्पर्धा नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आर्यन भोईर. 5वं षटक सुरू होतंय. धावसंख्या 4 बाद 18. समोर आहे उमेर डॉन. खोलवा टप्प्याचा बॉल, परंतु दिशा भरकटली गेलेली आहे. स्क्वेअर चेंडू. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 19. 4 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात चौकारानं झाली होती या मॅचची. पापा शेखच्या बॅटमधून चौकार आला होता, जो इन्फॉर्म फलंदाज देखील राहिला या स्पर्धेमध्ये. मात्र पहिल्याच षटकामध्ये त्याचा अडसर दूर केला भावेश पवारनं.
कॉटन बोल्टच्या रूपात तो बाद झाला. आणखी एक बॉल ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. सलगचे 2 वाईट बॉल्स. अशा प्रकारच्या धावांची देखील आवश्यकता आहे वकी स्पोर्ट्स महापोली संघाला. येथून एक समाधानकारक धावसंख्या जरी उभारायची असेल तरी देखील खूप चांगली बॅटिंग या उर्वरित 2 षटकांमध्ये फलंदाजांना करावी लागेल. मॅगी ट्रॉफी 2023 ज्या स्पर्धेची सगळीकडे चर्चा आहे. भरघोस पारितोषिकं बऱ्याचशा खेळाडूंनी जिंकलेले आहेत आत्तापर्यंत. वैयक्तिक पारितोषिकं प्रेक्षकांनी देखील खूप चांगलाच आनंद लुटलाय आणि त्यांनी देखील पारितोषिकं जिंकलेले आहेत. अँगल चेंज करत असताना गोलंदाज राऊंड द विकेट. यावेळेला अतिशय सुंदर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फटका फार चांगला होता, मात्र जास्त धावा मिळाल्या नाहीत. फक्त एकच धाव मिळाली आहे. संथ गतीनं धावा जोडल्या जात आहेत. 21 धावा आता मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता धनेश 11 कुक्सी टीमच्या कॅप्टननं, तो अगदी योग्य सार्थ ठरवलेला आहे त्यांच्या गोलंदाजांनी. भावेश पवारचा स्पेल अतिशय भन्नाट पाहायला मिळाला. विनीत माळीचं षटक देखील चांगलं राहिलं, ज्याने पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली होती. त्यानंतर करण पाटीलचं षटक देखील खूप चांगलं पाहायला मिळालं. सक्सेसफुल षटक होतं. फक्त 5 धावा खर्च केल्या, 1 गडी त्याने बाद केला. भावेश पवारनं 2 षटकांमध्ये 7 धावा देत 3 गडी बाद केले. विनीतच्या षटकामध्ये फक्त 5च धावा फलंदाजांना जोडता आल्या होत्या. आणि आता आर्यन गोलंदाजी करतोय. सुरुवात थोडी खराब राहिली आहे या षटकाची. पहिले 2 चेंडू स्क्वेअर पाहायला मिळाले. त्यानंतर एक चांगला फटका देखील त्याच्या विरोधात आलेला आहे. पुढचा बॉल सामना करतोय आराम पटेल. ओहो, यावेळेला वेगवान बॉल होता, परंतु नो बॉलचा इशारा. ओव्हरस्टेपिंग झाली आहे असं वाटतंय. वेगवान गोलंदाजांसोबत ह्या अडचणी येत असतात, बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे. आणि विशेषतः युवा गोलंदाजांसमोर बऱ्याचदा ह्या समस्या उद्भवलेल्या आहेत. गोलंदाज चांगलाच आहे, यात मात्र शंका नाही, परंतु कुठेतरी चुका करताना दिसतोय. एक चांगलीच संधी चालून आलेली आहे फलंदाज अरहम पटेलकडे. फ्री हिट बॉल आहे, फायदा घ्यावा लागेल. संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पायावर आदळलाय. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. फक्त 1 धाव मिळेल या फ्री हिट बॉलवरती, देखील लेग बाईटच्या रूपात. फलंदाजीमध्ये आत्मविश्वास फारसा दिसून आलेला नाही. चेंडूच्या मेरिटवर चांगले फटके सुरुवातीपासून पाहायला मिळालेले नाहीत आणि आत्तापर्यंत फक्त 1 चौकार आलाय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. सेमीफायनल मॅच चालू आहे असं आता वाटत नाहीये, ज्या पद्धतीनं बॅटिंग विशेषतः पाहायला मिळते. पावलांचा वापर, हवेत खेळलाय. बॉल चाललाय डीप कव्हरमध्ये. फिल्डर दूर आहे. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्नशील आहेत फलंदाज. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. फटक्यावर पूर्णपणे कंट्रोल तर नव्हतंच. बॉल हवेत होता बराच काळ, मात्र पूर्णपणे कॅरी झाला नाहीये डीपमध्ये. त्याचा फायदा मिळालाय. 2 धावा मिळत आहेत इथे. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 25 वर. 25 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे 9 बॉल्स शिल्लक आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, जबरदस्त यष्टीरक्षण, कमालीचं यष्टीरक्षण भावेश पवारकडून. बॉल जरूर वाईड आहे, बट एक्सलंट टेक. स्वतःच्या उजवीकडे डाईव्ह लगावत असताना हा बॉल अडवलाय भावेश पवारनं. नाहीतर कदाचित ह्या बॉलवर आणखी 4 धावा देखील मिळाल्या असत्या. खरं तर शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे, पण एकदा विकेट किपर आणि त्या फिल्डरच्या मधून बॉल निघून गेला तर इथे बॉल थांबत नाही. आउटफील्ड फारच फास्ट आहे. लष्करीन आउटफील्ड पाहायला मिळते डीडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भिनारमध्ये. पायावर आदळलाय. अपील उचलून धरले पंचांनी. बॅट्समन आउट. बॉल होता आणि त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न क्रीजमध्येच खेळत होता फलंदाज. एस्टनच्या बरोबर मधोमध गवसला गेलाय. पंचांच्या मनात तील मात्र शंका नव्हती. प्लम LBW. उमेश डोनच्या खेळीचा अंत झालाय
उमेर डोनला देखील विशेष काही करता आलं नाही, फक्त 6 धावा त्याने बनवल्या 7 बॉलचा सामना करत असताना. संघाची धावसंख्या 5/26. थैंक यू कमेंट्री पैनल. और ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. असंच काही व्यासपीठावरती बसलेले आपले मान्यवर मांगीलाल पालीवालजी यांच्यासाठी बोलत आहेत, कारण ते त्यांचे खूप खास मित्र आहेत. सो मी रिक्वेस्ट करते मांगीलालजी पालीवाल यांना की माननीय पंकजजी त्रिपाठी यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. की हबीबजी यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करायचा आहे. माईची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन हा आदर सत्कार सन्मान. त्यानंतर जनाब शकीलजी अन्सारी यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत मांगीलालजी पालीवाल यांच्या शुभ हस्ते. A very warm welcome to Mr. शकील अंसारी. आपका भी स्वागत है मॅगी ट्रॉफी 2023. आणि त्यानंतर रोहित भाई यांचा सुद्धा आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत मांगीलालजी पालीवाल. कोणताही स्पॉन्सर न घेता वन मॅन आर्मी अ बिग शो ऑर्गनाइज केले जी यांचं सुद्धा आपण करणार आहोत मांगीलालजी पालीवाल यांच्या शुभ हस्ते. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल आवर डिग्नेटरीज. थँक यू सो मच फॉर कमिंग. सेमीफायनल मॅचमध्ये अक्षरशः घसरगुंडी उडालेली आहे वकी स्पोर्ट्स महापोली संघाची. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलमध्ये. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, वरची कडा लागली, चांगला झेल एस्टनच्या पाठीमागे विकेट कीपर भावेश पवारकडून. 26/6 अशी दयनीय अवस्था वकी स्पोर्ट्स महापोली संघाची. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना शेवटचं षटक यानंतर बाकी असेल. हॅट्रिकची मात्र संधी आहे आर्यन भोईरकडे. नवीन फलंदाज मोहम्मद पटेल. एक स्लिपमध्ये खेळाडू तैनात. यॉर्कर लेन स्वीप करायचा होता, अगदी फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटच्या खालून निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 6/26. सर्वच गोलंदाजांनी अचूकता, भेदकता दाखवलेली आहे धनेश 11 कुक्से संघाकडून, आणि त्याचमुळे फार खराब परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते वकी स्पोर्ट्स महापोली संघाची. सेकंड सेमीफायनल. साहिबा मोमीन आम्हाला सांगता येतं की आत्तापर्यंत या डावामध्ये सर्वात जास्त धावा मिस्टर एक्स्ट्राजने बनवलेल्या आहेत. अवांतरच्या सौजन्यानं 10 धावा आलेल्या आहेत आणि फलंदाजांनी फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम केलंय. पापा शेखच्या बॅटमधून 5 धावा आल्या होत्या. अरबाज पटेलनं 2 धावांचं योगदान दिलं. सैफ कुरेशी 1 डाऊन खेळण्यासाठी आला होता, 1च धाव जोडली. उमेर डोननं 6 धावांचं योगदान दिलं. आसिफ शेख कॅप्टन 0वर बाद झाला, 3 बॉलचा सामना केला. अरहम पटेल खेळपट्टीवर जरूर आहे, 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. मोहम्मद पटेलला स्वतःचा अकाउंट ओपन करायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला अरहम पटेल. समोर आहे गोलंदाज करण पाटील. यानंतर फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल चॅलेंज स्पोर्ट्स विरुद्ध या सामन्यातील विजेता संघ. क्विकर बॉल, स्विंग अँड मिस, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली लाईन, ऑफस्टिकच्या बाहेर बॉल तिथे टाकला गेला होता गोलंदाजाकडून. यावेळेला थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा ऑनसाईडला उडवण्याचा प्रयत्न, पायाचा वेध घेणारा चेंडू, लेग बायच्या रूपात फक्त 1 धाव मिळेल. धावांसाठी फारच जास्त संघर्ष करावा लागलेला आहे फलंदाजांना आणि धावा येतच नाहीत असंच वाटतंय. फार जास्त अपेक्षा होत्या वकी स्पोर्ट्स मापोली संघाकडून देखील, कारण या अगोदर जे सामने त्यांनी खेळले खूप चांगला
त्यांचा परफॉर्मन्स राहिला होता, त्यामुळेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी मापोलीमधून बरेचसे प्रेक्षक इकडे आले, पण त्यांच्या पदरी कुठेतरी आता निराशा पडते. आणखी एक चांगला बॉल, नागमोडी वळण घेताना दिसलाय हा बॉल. करंटच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे, त्याच्याकडे क्विकर वन चांगला आहे, आर्मरचा चांगला वापर करतो. चेंडूवर बोटं फिरवत असताना खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फिरकी देण्याची कला त्याला अवगत आहे. पेस खूप चांगल्या प्रकारे तो व्यारी करत आलेला आहे. आता मात्र एका हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, वाईटचा इशारा जरूर पंचांकडून आलाय. प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आता निर्माण झालेली आहे हा फटका बघितल्यानंतर. खरं तर हवाई स्ट्रोक होता, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. पुन्हा एकदा मॅक्सवेल बनण्याची तयारी होती. त्रिफळ उद्ध्वस्त. बॅटिंग करण्याचा प्रयत्न एखादा फलंदाज करेल. अक्षरशः हैराण झाला होता फलंदाज मोहम्मद पटेल, कारण अक्षरशः वाताहत झालेली आहे वकी स्पोर्ट्स महापोली संघाची. पण इकडे विकेट त्याने अक्षरशः फेकलेली आहे, हेच सत्य आहे. एन्जॉय जरूर केलं गेलं आहे वकी स्पोर्ट्स महापोली संघाकडून या स्पर्धेमध्ये, पण कामगिरी निश्चित रूपाने निराशाजनकच म्हणावी लागेल. 28 ला 7, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज फराज पटेल 9व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून येईल का? पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो, या फलंदाजाने आल्या आल्या स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप काही प्रयत्न चालू आहेत फलंदाजांकडून, परंतु कशाचाच फायदा होत नाहीये. शेवटचा बॉल शफल करत असताना खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. एक धाव फक्त. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सामना थोडा थांबवायचा आहे, कारण आपल्यामध्ये एक खास गेस्ट आलेले आहेत ज्यांचं नाव आज पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये लोक आदराने घेतात, प्रेमाने घेतात. असे लोकप्रिय क्रिकेटपटू, समाजसेवक, स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील आगमन झालेलं आहे. हिट अँड सुपर हिट सुजित सुस्वागतम सुस्वागतम. त्यांचं मॅगी ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. सांगता झाली आहे. 29 धावा फक्त फलकावर लावलेल्या आहेत 6 षटकांमध्ये या सेमीफायनल मॅचमध्ये वकी स्पोर्ट्स महापोली संघानं. आणि धनेश 11 कुकचे टीम समोर 30 धावांचं आव्हान. सुस्वागतम मित्रांनो. मांगीलाल पालीवालजी यांचा 1 मॅन शो, एकही स्पॉन्सर न घेता आयोजित करण्यात आलेली ही अशी आगळी वेगळी स्पर्धा रोकडा रास्ता आणि मांगीलाल पालीवाल प्रेझेंट्स मॅगी ट्रॉफी 2023. प्रत्येक हॅट्रिक चौकारासाठी 5,000, हॅट्रिक षटकारासाठी 5,000, हॅट्रिक विकेटसाठी 5,000, त्याचप्रमाणे अर्धशतकासाठी 5,000, सांघिक 100 धावासाठी 5,000. अंतिम सामन्यामध्ये जर चौकार बॅनरला लागला तर 5,000, अंतिम सामन्यामध्ये जर षटकार बॅनरला लागला तर 5,000. समोर मांगीलाल पालीवालजी यांचा जो कटआउट आहे त्या दोन्ही कटआउटला फायनलमध्ये जर षटकार लागला तर 5,000. मुख्य मंचावर जर चेंडू आला तर 10,000. असे भरघोस बक्षिसांची रक्कम आज दिली जाणार आहे. गेले 2 दिवस या स्पर्धेने भुरळ पाडली. आपण स्क्रीनवर बघत आहात सन्मान्य सुजित तात्याशेठ पाटील. आत्ताच कालेरमध्ये त्यांची एक स्पर्धा सुरू आहे आणि उद्या त्याचा सांगता सोहळा आहे. स्वतः खूप चांगले क्रिकेटपटू आहेत, भन्नाट पेसने गोलंदाजी करायचे. मला सनी 11चं क्रिकेट आठवते, खूप वेगाने गोलंदाजी करायचे आणि यॉर्कर हमखास टाकायचे.
आणि आज 40+ सुद्धा खेळत आहेत. 40+ची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि आपण सर्वांसाठी आज हे आनंदाचा क्षण आहे की सुजित तात्याशेठ पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. खूप खूप धन्यवाद हरीश पंड्या सर. स्वागत आहे आपलं सुजित तात्याशेठ पाटील. आणि खऱ्या अर्थाने जर हा कुणाल एकच मिनिट घेतोय. खासदार सांसद क्रीडा महोत्सव अंतर्गत मान्य श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब केंद्रीय राज्यमंत्री चषक म्हणजेच एक कबड्डी स्पर्धा आहे. फ्रेंड सर्कल जॉयकुमार अँड कंपनी अधीरा एंटरप्राइजेस केवणी सनी स्पोर्ट्स केवणी आणि त्याचा उद्घाटन समारंभ 9 जानेवारी 2024 संध्याकाळी 7 वाजता आणि पारितोषिक वितरण 11 जानेवारी रात्री 10 वाजता. आणि आपण सर्वांनी या स्पर्धेला नक्की भेट द्या, खेळायला या, बघायला या. खूप खूप धन्यवाद. ये आप देख सकते हैं कालेर का दिलेर सम्मान्य सुजीत तात्या पाटिल साहब को राकेश पाटिल उनके साथ हैं. सभी का हार्दिक स्वागत है. कल अध्यक्ष चषक का फाइनल मुकाबला होना है और आपको तो पता है कुणाल, सुजीत तात्या पाटिल साहब ने कहा है कि बीसीए में जो टीम चोटी पे रहेंगी उसको गोवा की ट्रिप, जो प्लेयर ऑफ द ईयर रहेगा बीसीए में उसे बाइक दी जाएंगी, बेस्ट प्लेयर बेस्ट बैट्समैन ऑफ द ईयर और बेस्ट बॉलर ऑफ द ईयर. और अध्यक्ष चषक जो नेक्स्ट होने जा रहा है कमिंग सून वो डे एंड नाइट रहेगा. यस, गोव्याची ट्रिप दमनमध्ये देखील एक फ्री एंट्री टुर्नामेंट ते करणार आहेत. अध्यक्ष चषक अशा अनेक स्पर्धा फ्री एंट्री टुर्नामेंटच्या स्वरूपात व्हाव्या याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुजित तात्याशेठ पाटील करताना दिसतील. BCAच्या माध्यमातून भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि सध्या अध्यक्ष चषक एक मोठी स्पर्धा त्यांची काल्हेरच्या बंद्रा मारुती क्रीडांगण काल्हेर येथे सुरू आहे. उद्या त्या स्पर्धेचा अंतिम सोहळा असेल. या मॅगी ट्रॉफीमध्ये आणि प्रिन्स मूवीजचं टेलिकास्ट इथे देखील पाहायला विसरू नका. प्रथमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम सध्या तुम्ही पाहताय. सुजित तात्याशेठ पाटील आणि भावेश पवार आणि त्यांच्याच बरोबरीला या स्पर्धेचे शिल्पकार वन मॅन शो ज्यांनी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे असे मांगीलाल पालीवाल म्हणजेच मॅगी बाई, त्यांच्याच बरोबर राकेश पाटील इथे उपस्थित आहेत आणि आतिश भामरे युवा नेतृत्व. छोटं लक्ष, या मॅच मध्ये टार्गेट सेट झालेला आहे 30 टू विन. 30 धावा करायचे आहेत. धनेश 11 कुकसे पांडुरंग धर्मा पाटील यांचा हा संघ. मॅगी ट्रॉफी मधला सेकंड सेमी फायनलचा सामना. इथून जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल. साथ ही साथ आप देख रहे हैं प्रदीप परियार को आजकल ये चेहरा बहुत ही कालेर के दिलेर के साथ नजर आता है, लंबी जुल्फे वाले. ये आप देख सकते हैं प्रदीप परियार को. पेच उनकी जुल्फ का और बल मेरी तकदीर का, क्या मिला है सिलसिला जंजीर से जंजीर का. रोकडा रास्ता विनिंग ट्रॉफी. या ट्रॉफीसाठी 18 सुरू होता. 18 टीम एकमेकांच्या विरोधात खेळताना दिसल्या आणि रोकडा रास्ताची ही एक आकर्षक ट्रॉफी. काय डिझाईन आहे ट्रॉफी मध्ये, रोकडाच दिसते. मॅगी ट्रॉफी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळत असताना एक धावी ते कंप्लीट केली जाईल. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तोपर्यंत एक रन ते कंप्लीट. सूरज केने कुमार गुंड ही सलामीची जोडी टीम धनेश 11 कुकसे कडून. देखिए प्रतीक पाटिल को इस मैच में थोड़ा पीछे रखा गया. क्या कलर कॉम्बिनेशन है, गोल्डन पिंक वाइट, एक्सलेंट चॉइस. और ये एक्रेलिक आर्ट 2 का नमूना है. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी या ट्रॉफीज इथे दिल्या जातील ज्या तुम्ही स्क्रीनवर पाहिल्यात. या मॅगी ट्रॉफीमध्ये चर्चा या ट्रॉफीची देखील होते. काय डिझाईन केलंय ट्रॉफीला. स्पर्धा मोठी आहे, डिझाईन तशीच ट्रॉफीची. चांगला बॉल पायाच्या आणि बरोबर बॅटच्या मधोमध हलक्या हाताने ढकललाय. सिंगल इथे मिळत असताना कुमार गुंडचं खातं उघडलंय, सूरज केनेचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 2 रन बिना किसी विकेट के. देखिए लक्ष्य जब ज्यादा नहीं हो तो सेंसिबल क्रिकेट ही खेला जाना चाहिए. सिंगल डबल में आराम से नैया पार लग सकती है. क्या BC4 चैंपियन ट्रॉफी की तरह ये फाइनल होने जा रहा है.
ओहो, यॉर्करचा प्रयत्न अंपायरकडे अपील केली आहे. बॅट इथे दाखवत असताना सूरज केने आणि बॅटलाच ब्रश झाला असंही दिसलं. सिंगल इथे मिळेल. अपील होती, स्ट्रॉंग अपील. अंपायरचा डिसिजन देखील तोच. ये देखिए टो क्रशर थी, अच्छी बॉलिंग कर रहे हैं. आप देख सकते हैं कालेर के दिलेर सम्मानीय सुजीत तात्या पाटिल साहब को, मांगीलाल पालीवाल भिवंडी के धनवान, साथ में राकेश पाटिल विहान इंटरप्राइजेस के प्रोपराइटर, और ये हमारे प्रदीप भाई, प्रदीप परिहार. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन. वसीम 30 धावांचं लक्ष आहे. लक्ष छोटे आहे. धनेश 11 कुकसे टीमच्या समोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 धावा मिळाल्यात. कुमार गुंड एक आक्रमक लेफ्टी बॅटर, सध्या स्ट्रायकिंग एंडला. कमी गतीने टाकलाय कुमारने, उडवलाय बॉल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. मॅगी ट्रॉफी चौकार. आणि त्यांचं आगमनासाठी स्वागतोत्सुक झालंय हे डीडी स्पोर्ट्स बिनात मैदान. जाऊया परत एकदा समालोचन कक्षामध्ये. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि त्याच स्वॅगने स्वागत केलंय सुजित तात्याशेठ पाटील यांचं. या चौकाराने रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. एक चौकार आला, त्याच्यानंतर एक डॉट बॉल वसीम कडून. डायरेक्ट हिट लगता तो कठिनाइयों में आ सकते थे. आप देख रहे हैं मैगी ट्रॉफी भिवंडी के धनवान मांगीलाल पालीवाल वन मैन शो का शो. यावेळेला एक चांगला फटका बॉलला पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर टर्न चांगला केला कुमार गुंडने. बॉल सीमा पार येतोय. मॅगी ट्रॉफी सिक्सर. यस ओव्हर टू यू हरेश. तर सत्काराकडे वळणार आहोत आपण. आपल्यामध्ये उपस्थित प्रख्यात क्रिकेटपटू म्हणा, BCAचे अध्यक्ष म्हणा, आणि आज जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमाने केली जाते असे सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील यांचा एक भव्य सत्कार आता आपण करणार आहोत. मांगी पालीवाल यांच्या शुभ हस्ते सुजित तात्याशेठ पाटील यांचा एक भव्य सत्कार. आइए दोस्तों, भन्नाट पेस्ट यांचा संपन्न होतोय. खूप खूप धन्यवाद सुजित तात्याशेठ पाटील जी. सन्माननीय राकेशजी पाटील यांचा एक भव्य सत्कार आता आपण घेणार आहोत. आज आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित आहेत राकेशजी. इस मर्तबा अपील हो रही है और अंपायर तीसरे अंपायर की तरफ चले गए. त्याचप्रमाणे हा भव्य सत्कार शॉल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन संपन्न होतोय. प्रदीप परिहार जी यांचा एक पुढील सत्कार आपण घेणार आहोत. प्रदीप परिहार साहब, माशाल्लाह बहुत डैशिंग पर्सनालिटी है उनकी भी, और शॉल, गुलदस्ता और ट्रॉफी देकर उनका सम्मान किया जा रहा है. देखिए, आप सुजीत तात्याशेठ के साथ रहेंगे तो आप एक मतलब शख्सियत में निखार आ ही जाता है. थैंक यू सो मच. दुर्वेशजी पाटील यांचा एक भव्य सत्कार. दुर्वेश दादा, आज आपण आवर्जून इथे उपस्थित झालाय. आपला सत्कार करत असताना मांगीलालजी पालीवाल, आम्हाला अभिमान आहे. आज आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे. जबरदस्त सत्कार झालाय. आणि आता परत एकदा सिद्दीकबाईकडे जाऊया. नॉट आउटचा निर्णय.
सुजित तात्याशेठ पाटील हे ते उपस्थित आहेत. राकेश पाटील त्यांच्या बरोबरीने आणि या स्पर्धेचे शिल्पकार मांगीलाल पालीवाल, मॅगी भाई, रोकडा रास्ता, वन मॅन शो ही स्पर्धा तुमच्या समोर ते घेऊन आलेत. कोणतीही स्पॉन्सरशिप न घेता प्रदीपजी परियार हे देखील इथे उपस्थित आहेत त्यांच्याच बरोबरीने. आणि विशेष म्हणजे मांगीलालजी पालीवाल यांनी कोणतीही स्पॉन्सरशिप घेतलेली नाही आहे स्पर्धेमध्ये आणि अध्यक्ष चषकामध्ये सुजित तात्याशेठ पाटील यांनी कोणतीच प्रवेश फी घेतलेली नाहीये. आणि दोघंही असे व्यक्तिमत्व आहेत जे क्रिकेटवर प्रेम करतात आणि दोघेही आजूबाजूला आता बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि दोघंही खेळाडू होते आणि दोघंही आज प्रचंड मोठे ऑर्गनायझर आहेत जे क्रिकेटला नेहमी प्रमोट करतात. सुजित तात्याशेठ पाटील यांच्या अध्यक्ष चषकामध्ये 55 टीम खेळतात आणि 55 टीमकडून कोणतीच प्रवेश फी घेण्यात आलेली नाहीये. इथे 18 टीम खेळलेल्या आहेत आणि 18 टीम खेळवत असताना या शोमध्ये कोणतीच स्पॉन्सरशिप घेण्यात आलेली नाहीये. आणि डे नाईट क्रिकेटची स्पर्धा घेऊन आलेत मांगीलाल पालीवाल, मॅगी भाई आणि सुजित तात्याशेठ पाटील यांचा जो सीझन 2 आहे अध्यक्ष चषकाचा ती देखील डे नाईट होईल आणि त्याही स्पर्धेमध्ये कोणतीच प्रवेश फी घेतली जाणार नाही. म्हणजे याच्यावरून विचार करा भिवंडीचं क्रिकेट कुठल्या दिशेला चाललंय. असेही पुरस्कर्ते येणं गरजेचे आहेत जे क्रिकेटवर फक्त प्रेम दाखवतात. पैसा त्यांच्यासाठी गौण आहे, पैशाला महत्व देत नाहीत हे व्यक्ती. आणि इथे मात्र एक मोठा फटका कुमार गोंडच्या पॅटमधून हवाई सफर. प्रेक्षकांनी झेल टिपला तर 1000, परंतु इथे चित्र वेगळं आहे. क्या बात है, वन मैन आर्मी, द वन एंड ओनली मांगीलाल पालीवाल. एक्झॅक्ट 2 बॉलवर 2 षटकार आता इथे झालेले आहेत कुमार गोंडचे. तिसरा होईल का? तिसरा आला तर 5000 मिळतील. बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर कॅच पकडलाय, फलंदाज कुमार गोंड आउट. हुक शॉट मागे खेळण्याचा प्रयत्न, बॉल जास्त हवेत राहिला आणि एक चांगला झेल. 3 षटकार मारण्याच्या प्रयत्नात कुमार गोंड मात्र परतलाय. 20 धावा झाल्यात या मॅच मध्ये. लक्ष 30 धावांचं, फक्त 10 धावांची आवश्यकता या सेकंड सेमी फायनल मध्ये जिंकण्यासाठी धनेश स्पोर्ट्स कुकसेला. नवीन बॅटर अभि पाटील सूरज केनेच्या बरोबरीने आता खेळताना दिसेल. 20 लॉस ऑफ 1 विकेट धनेश स्पोर्ट्स कुकसे. पांडुरंग धर्मा पाटील यांचा संघ आणि नेक्स्ट मॅच मध्ये चॅलेंज स्पोर्ट्स प्रतीक्षा करतोय. मयूर विलासार पाटील यांचा संघ. कोणता संघ त्यांच्या विरुद्ध फायनल मॅच ग्रँड फिनाले मध्ये खेळताना दिसेल? BC4 आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हे 2 संघ खेळले होते याच ग्राउंडवर. यावेळेला विथ द टर्न बॉलला खेळले, डीप मध्ये फिल्डर आहे, कॅच ड्रॉप. अशा झेल पकडावे लागतील. प्रेक्षकांचा जल्लोष, शिट्या टाळ्यांचा गजर होतोय. भरपूर सपोर्टर्स आहेत धनेश स्पोर्ट्स कुकसेचे असं वाटतंय. कॅच सोडल्यानंतर इथे मात्र तो आवाज दुमदुमतोय DD स्पोर्ट्स भिनारच्या ग्राउंडवर. 2 ओव्हर समाप्त, 21-1 टीम धनेश स्पोर्ट्स कुकसे. तर फक्त 9 धावांची आवश्यकता. प्रचंड गर्दी प्रत्येक पॅव्हिलियन मध्ये. जर तुम्ही नजर टाकली तर प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत, आनंद घेत आहेत या मॅचचा. आणि या नंतरच्या मॅच मध्ये मात्र प्रेक्षकांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक झेल पकडला तर. आणि सामना देखील मोठा आहे चॅलेंज स्पोर्ट्सच्या विरुद्ध. आता ऑलमोस्ट असं निश्चित वाटतंय की धनेश 11 कुकसे म्हणजे धनेश स्पोर्ट्स कुकसेच खेळताना दिसेल. 2 मातब्बर संघ मालक एकमेकांच्या विरोधात असतील. मयूर विलास आर पाटील, दुसऱ्या बाजूला पांडुरंग धर्मा पाटील. असं चित्र ऑलमोस्ट स्पष्ट आहे. परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्यात 9. बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 3 मध्ये आसिफ शेख, अभि पाटील आणि सूरज केने हे 2 फलंदाज मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला अभि पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज केने. अभि पाटील
अभिसाठी थोडासा लेट कट केलाय. पॉइंट मधून बॉलला काढत असताना पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सीमा पार. येतोय मॅगी ट्रॉफी चौकार. दिली डेलिकेट टच पुश केला बॉलला आणि पॉइंट मधून बॉलला काढलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळत आहेत. 25 धावा झाल्यात. 5 धावांची आवश्यकता. बॅटचा स्विंग चांगला. विकेट किपरने सोडलाय. सूरजला रन पाहिजे होती परंतु अभिने थांबवलंय. डॉट बॉल आसिफ कडून. फिनिशिंग टच सिक्सरने देईल का हेच पाहायचंय. अभिची बॅट तशीच फिरली होती. बॅटचा स्विंग तसाच होता परंतु एक डॉट बॉल. प्रिन्स मूवीचं टेलिकास्ट मॅगी ट्रॉफी मध्ये तुम्ही अनुभवताय. आजची शेवटची रात्र आणि यानंतर शेवटचा सामना याच्यासाठी केला होता अट्टाहास की शेवटची रात्र गोड व्हावी आणि सामना देखील गोड होईल ही अपेक्षा प्रेक्षकांकडून आलेत मोठ्या संख्येने. शॉर्ट बॉलचा वापर. बॅटची कडा घेत असताना कॅपवर जाऊन लागलाय चेहऱ्याच्या दिशेने. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. टिकटॉक स्टार आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम स्टार देखील राजू सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. वन ऑफ द फेमस इन्फ्लुएन्सर. आय थिंक 2.60K 2,60,000 फॉलोअर्स आहेत त्यांचे इंस्टाग्रामवर देखील. बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर नाहीये. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल भवऱ्यासारखा फिरतोय. फिल्डर फिरतायत. 1 रन इथे मिळेल. 3 धावांची आवश्यकता फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी धनेश स्पोर्ट्स कुकसेला. तीन धावांची आवश्यकता. ओव्हर नंबर 3. धावा झाल्या 27. शॉर्ट बॉलचा वापर. पुन्हा एकदा फटका मिड विकेट रिजन मध्ये. तिथे एकच धाव मिळेल. अजूनही 2 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. सुजित तात्याशेठ पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर. राकेश पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांच्याच बरोबरीने मांगीलाल पालीवाल या स्पर्धेचे शिल्पकार उद्गाते. भरघोस बक्षिसे या स्पर्धेमध्ये. 1 मॅन शो. सुस्वागतम दोस्तों. इस वक्त हमारे बीच जनाब रियाज आजम दोन धावांची आवश्यकता होती आणि हा चौकार विजयी चौकार. भव्य विजय धनेश स्पोर्ट्स कुकसेचा आणि चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीच्या विरुद्ध धनेश स्पोर्ट्स कुकसे असा फायनलचा सामना होईल मॅगी ट्रॉफी 2023चा. लेकिन इसके पहले मैन ऑफ द मैच अवार्ड देने के लिए मैं यहाँ पर बुलाना चाहूँगा सन्मान्य सुजीत तात्याशेठ पाटिल जी, राकेश जी पाटिल और प्रदीप परिहार जी. ये तीनों महानुभाव से प्रार्थना है कि हमारे काव्या प्रेजेंटेशन बॉक्स में पधारें.
अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल आर डिग्नेटरीज. सगळ्यांचं स्वागत आहे. मांगीलाल पालीवाल प्राउडली प्रेजेंट्स मॅगी ट्रॉफी 2023. आइए जी, राइट आर्म ओवर द विकेट हो, राइट आर्म राउंड द विकेट हो, द मैन विथ स्पीड. सुस्वागतम भाईजान. आइए सर, प्रदीप परियार जी, रियाज भाई आइए, आइए राकेश जी, मांगीलाल जी. मैन ऑफ द मैच भावेश पवार. क्या बात है. 2100 रुपए का कैश अवार्ड है और ट्रॉफी है. रियाज आजमी साहब, समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी, इनके हाथों ट्रॉफी. सुजीत तात्याशेठ पाटिल जुड़े हुए हैं, साथ में प्रदीप परिहार जी, राकेश पाटिल जी, ये मिलकर ये चेक और ट्रॉफी दे रहे हैं. भावेश पवार भिवंडी का सबसे बड़ा प्लेयर भावेश पवार. बहुत बहुत धन्यवाद तात्याशेठ. सुजीत so much तात्याशेठ too. पाटील रजा घेत आहेत आपली. त्याचप्रमाणे रियाज आझमी साहब, आपसे गुजारिश है बैठ जाए. प्रदीप परियार जी धन्यवाद, राकेश पाटिल जी धन्यवाद. भावेश, थँक्यू सो मच टू ऑल आर डिग्नेटरीज. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पवार का पॉवर, भावेश पवार. आणि फायनल मध्ये गेलेले आहात तुम्ही. BC4 ची ही सेकंड टुर्नामेंट आहे आणि मॅगी ट्रॉफीच्या फायनल मध्ये सोबत आहे चॅलेंज. चॅलेंज स्वीकारणार आहात का? नक्कीच. दोन्ही टीम सेम आहेत आणि दोन्ही आमच्या मैत्रीपूर्णसारखी मॅच होणार आमचे, आणि एक रिलेशन खूप चांगले आहेत आणि बरं वाटेल जरा खेळायला. आणि मला सांग, ज्याप्रमाणे फायनलसाठी मांगीलाल पालीवाल यांनी पारितोषिक ठेवलेले आहेत, म्हणजे वन मॅन आर्मी विदाऊट एनी स्पॉन्सरशिप, ऑडियन्ससाठी 5000, स्टेजवरती 10000, बॅनरला लागल्यावरती 1000, डायरेक्ट बॅनरला लागल्यावर 2000, मांगीलाल पालीवाल यांच्या बॅनरला लागल्यावरती 5000, ज्या प्रकारचे पारितोषिक ठेवलेले आहेत, काय सांगायचंय? नक्कीच बोलायला शब्द नाही. भावेश, काही दिवसापूर्वी चॅलेंज आणि धनेशची मॅच झाली. आता काही दिवसानंतर परत एक 15 दिवस गेलेत आणि परत एकदा हा सामना होत आहे. मगाशी तू सांगितलं संबंध चांगले आहेत, मैत्रीपूर्ण लढत होणार. परंतु तुला असं वाटते की एक पूर्ण वर्षभराचा एक तक्ता तयार होतोय, चॅलेंज धनेश, धनेश चॅलेंज, चॅलेंज धनेश, धनेश चॅलेंज, ही रायव्हलरी कुठपर्यंत बघतोय, सीझनचा एंडपर्यंत बघतोय, कसं बघतोय? नक्कीच. ते तर क्रिकेटमध्ये आता जे BC4मध्ये मॅचेस लागतात जास्त करून, आणि ते होणारच कारण ती पण चांगली टीम आहे आणि आमचीही चांगली टीम आहे. अशा दुसऱ्या टीम पण चांगल्या आहेत, पण ते पण खूप मेहनत करतात, आम्ही मेहनत करतो म्हणून जिंकतो. मैच तर होतेच राहणार. बहुत बड़ी बात उन्होंने बोली कि बाकी टीमें भी है. सो एक राइवलरी अपनी जगह है, क्योंकि मुझे पता है बींडियन चैलेंज, बींडियन धनेश और अब चैलेंज धनेश, इस तरह की राइवलरी क्रिकेट में आती रहेगी. लेकिन BC4 एक ऐसी संस्था है जिसके ज़रिए क्रिकेट का विकास हो रहा है. भावेश पवार, थैंक यू सो मच हमसे बात करने के लिए. जो कामयाबी के लिए अपना हुनर खर्च करते हैं, जो कामयाबी के लिए अपना हुनर खर्च करते हैं, भावेश पवार आप जैसे खिलाड़ियों का लोग यूट्यूब पर वीडियो सर्च करते हैं. थैंक यू सो मच ब्रदर, कीप प्लेइंग एंड कीप विनिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स भावेश. आणि सर, फायनल आलेलो आहोत आपण आज तिसऱ्या दिवसामध्ये, आणि जिथे फायनल होणार आहे धनेश 11 वर्सेस चॅलेंज स्पोर्ट्स. आणि त्याआधी प्रेक्षकांसाठी खूप मोठी मेजवानी आहे, ती म्हणजे फायर शो. ज्या प्रकारे मांगीलाल पालीवालजी यांनी संपूर्ण टुर्नामेंट ऑर्गनाइज केलेली आहे, मग तुम्ही प्रेक्षकांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक का, बॅनरवरती तुमचा बॉल लागल्यावरती 1000 रुपयाचं पारितोषिक, डायरेक्ट बॅनरवरती बॉल लागल्यावर 2000चं पारितोषिक, टॉस जिंकल्यानंतर सिल्वर कॉईन, 15 ग्रॅमचं सिल्वर कॉईन, त्यानंतर हॅट्रिकसाठी 5000. सगळ्या ठिकाणी अगदी मालामाल इथून प्रत्येक जण होऊन जातोय. काय सांगायचंय? नाही, जे लोक लॉंग विकेंडसाठी नाशिक भिवंडी हायवेवरनं फिरायला जात आहेत ना, त्यांच्या कारमध्ये जर हे ऐकू मिळालं तर ते सुद्धा सांगतील थोडं थांबूया, माल घेऊया आणि नंतर जाऊया, कारण रोकडा रस्ता इथूनच जातोय. काही वेळातच आपल्यामध्ये शुभागमन होतं आहे परमनंट आमदार सन्माननीय महेश चौगुले साहेब यांचं, आणि त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत मांगीलालजी पालीवाल आणि त्यांचे सर्व सहकारी.
अंतिम सामना अर्धा तास नंतर होणार, परंतु तत्पूर्वी फायर क्रॅकर शो जसे दुबईमध्ये होतात तर सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे जे उद्योगपती आहेत आणि त्यांच्या जोडीला सनी नाईक युवासेना शहर प्रमुख, दोघांचं हार्दिक स्वागत आहे. प्रशांतजी म्हात्रे उद्योगपती आणि सनी भाऊ नाईक या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. मराठा पंजाब आणि वळ संघासाठी भरपूर वर्ष गोलंदाजी केली प्रशांतजी म्हात्रे आणि सनी नाईक. हफीज भाई मांगीलाल भाई के दोस्त है, हफीज भाई आइए मंच पर आइए भाईजान. वेलकम. प्रशांत म्हात्रे माझा अगदी जवळचा मित्र, त्याची एक वेगळी बॉलिंग शैली असायची आणि हँडसम क्रिकेटर सनी नाईक त्यांच्या जोडीला आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांची राजनीतीमध्ये आणि समाजसेवेमध्ये. सनी भाऊ नाईक, प्रशांतजी म्हात्रे, हफीज भाई